नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती संदर्भात एक खूप मोठी अपडेट जी आहे तर ती येते. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे असिस्टंट कमिशनर हे पद होतं मित्रांनो, त्याच्यासाठी खूप चांगले अर्ज आलेले होते. आता याच्या परीक्षा पॅटर्न म्हणजे एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसमध्ये मोठा बदल जो आहे तर तो झालेला आहे. नवीन बदल काय झालेला आहे आणि या नवीन बदलानुसार तुम्ही कशा पद्धतीने तयारी करावी आणि इग्नाइट याच्यामध्ये कशी तुमची मदत करणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा 3/6/2026 ला आलेलं हे नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळतं. जी शेवटी ऍड आली होती 2025च्या त्या सरसेवा पद भरतीबाबत, ज्याच्यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी ही जी पदं जी आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता याच्यासाठी महत्वाची जी घोषणा आहे मित्रांनो, आता जर तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल की आता मेन्स पण इंट्रोड्यूस केलेले, इंटरव्ह्यू इंट्रोड्यूस केलेले, तो मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु जे आपली आधीची बॅच होती, लक्षात घ्या, ज्या बॅचला तुम्ही एनरोल केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता मेन्सचे लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि इंटरव्ह्यूची जे मुलं इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील त्या सर्वांची इंटरव्ह्यूची तयारी जी आहे वैयक्तिकरित्या इथं करून घेतली जाणार आहे. म्हणजे परिपूर्ण बॅच आहे, संपूर्ण तयारी इग्नाइट सोबत. आता आपण जे आहे तर ती बॅच लॉन्च केली होती, त्याच वेळी आपण प्रॉमिस केलं होतं जे काही पॅटर्न असेल त्यानुसार आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. तर त्याचनुसार संपूर्ण बॅच जे आहे तर ते अवेलेबल आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचं जे आहे तर ते कमिटमेंट देणं, तर ते इग्नाइट अकॅडमीने त्यांची कमिटमेंट पुन्हा एकदा जे आहे तर ते पूर्ण केलेले. तुम्हाला त्याच बॅचमध्ये मेन्सचे लेक्चर्स आणि इंटरव्ह्यू यांची पण तयारी जी आहे तर ती करून मिळणारच आहे. सोबत ज्या उमेदवारांना फक्त कायदे पाहिजेत असिस्टंट कमिशनरचे जे 10 कायदे आहेत त्यांच्यासाठी पण आपण एक कमिशनर कायदे बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये आता सेपरेट जे आहे तर ते तुम्हाला कायदे जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतील. आणि या सर्वांसाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. बघा, त्यांनी ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी या तिघी पदांसाठी अर्जाची संख्या ही जास्त आलेली आहे हे विचारात घेऊन त्यांनी काय केलं, त्याच्यासाठी एक नवीन जे आहे तर ती पद्धत इंट्रोड्यूस केली. याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त असिस्टंट कमिशनरचीच माहिती सांगणार आहे. त्यांनी काय सांगितलं की एकाच पास या प्रमाणात अथवा 50 पर्यंत असल्याने त्यांनी सांगितलेलं आहे की जास्त मुलाखत, जास्त लोक आलेले तर आम्ही आता 50 गुणांची मुलाखत जी आहे तर ती ठेवणार आहोत. त्यांनी मुलाखत पण इंट्रोड्यूस केलेली आहे. आता हे जे असिस्टंट कमिशनर हे पद आहे मित्रांनो आपलं, याचे जे 5 पद आहेत, फक्त 5 पद आहेत, पण नावात कमिशनर आहे म्हणून लोक जास्त अट्रॅक्ट होतात. याचे 16,251 अर्ज आलेले आहेत. म्हणजे 5 जागांसाठी खूप जास्त अर्ज जे आहेत तर ते इथं असतात. मग याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन परीक्षा योजना लागू केलेली. याच्यामध्ये आधी जे काही त्यांनी पॅटर्न राबवलेला होता मित्रांनो, लक्षात घ्या, तो 200 गुणांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन पूर्व परीक्षा ही पूर्व परीक्षा म्हणून त्यांनी कन्सिडर केली. ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपले जे कायदे आहेत तर ते कायदे प्लस नॉन टेक्निकलचे सरळ सेवेचे 4 विषय, हे 4 विषय हाच पॅटर्न राहणार आहे. परंतु हा पॅटर्न पूर्व परीक्षेचा त्यांनी 2 नवीन टप्पे ऍड केले. तिसरा टप्पाचा काही विशेष नाही, तो तर तयारी होऊन जाते त्याची. पण दुसरा जो टप्पा ऍड केलेला आहे तो 400 गुणांचा आणि 2 पेपर ठेवले, ते पण ऑनलाईन आहे बरं का. परीक्षा ही कोणती परीक्षा आहे, ही पण ऑनलाईन असणार आहे, मुख्य परीक्षा. आणि जी अंतिम निवड होणार आहे तर या दोघींचे गुण एकत्र करून आपली अंतिम निवड जी आहे तर ती होणार आहे, हे लक्षात घ्या. आता याच्या पद्धतीने हे त्यांनी करून दिलेले. आता याच्यामध्ये 200 गुणांचे बहुपर्याय याचा सिलेबस त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे म्हणून तो काही टेन्शन नाही. ओके, आता त्यांनी काय सांगितलं की एकाच 12 उमेदवार आम्ही घेणार आहोत. एकाच 12 उमेदवार जे आहे तर ते घेतले जाणार आहे. म्हणजे 5 जागेसाठी 12 उमेदवार, म्हणजे एका जागेसाठी 5, म्हणजे 5 गुणिले 12 एवढे उमेदवार जे आहे मुख्य परीक्षेला घेतले जातील. लगेच त्यांनी सिलेबस पण दिला, ते पण छान काम केलं. आणि दिला म्हणजे काय, एमपीएससीच्या वेबसाईटवरून डाउनलोड केला, इथे एकाने टाईप केला आणि इथं पेस्ट करून तो पब्लिश करून टाकला. म्हणजे हा दुसरा काही नसून मित्रांनो, गट ब सहाय्यक आयुक्त मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा नथिंग बट काहीच नाही मित्रांनो, एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सिलेबस आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे मेन्स आहे तर त्याचा सिलेबस आहे. हा सिलेबस जो आहे तर तो इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, मराठी हा विषय, इंग्रजी हा विषय, याच्यावर येतील 50 प्रश्न, 50 प्रश्न हे असतील 100 गुण, हे असतील 100 गुण. ओके, आणि त्याच्यानंतर हे जीएच चे विषय, सामान्य बुद्धिमापन आणि आकलन. त्याच्यानंतर बघा, चालू घडामोडी, अंकगणित व सांख्यिकी, आरटी आणि आरटीएस कायदा, पॉलिटी हा विषय आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थव्यवस्था. बघा, अर्थव्यवस्था, तर हे सगळे टॉपिक आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात मित्रांनो. ओके, आणि मग याच्यामध्ये हे जे एमपीएससी नवीन पॅटर्न
इंट्रोड्यूस केलेला मुख्य परीक्षेसाठी तो आपल्या बॅचमध्ये आपण इन्क्लूड जे आहे तर ते आता एवढ्या 1-2 दिवसात मी ते सर्व लेक्चर जे आहे या बॅचमध्ये आपले मेनची बॅच आहे तर ती मेनची संपूर्ण रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो. एमपीएससी पॅटर्न नुसार मराठी, एमपीएससी पॅटर्न नुसार इंग्लिश, एमपीएससी पॅटर्न नुसारचं जीएस आणि गणित या सगळ्या काही गोष्टी ज्या मुख्य परीक्षेच्या आहेत त्या मी तुम्हाला इथं जे आहेत तर ते अवेलेबल करून देतो. आणि जे मुलं नंतर इंटरव्ह्यूला येतील तर त्यांची पण एक खास वैयक्तिक तयारी आपल्याकडून जी आहे तर ती करण्यात येईल. ओके, तुमचा मॉक इंटरव्ह्यूची सगळी तयारी जी आहे तर ते करून घेण्यात येईल. म्हणजे आता फक्त पूर्व जी होती आधी तर ती 200 गुणांना टाकून दिलेली, मेन्स जी आहे तर ती 400 गुणांना आहे आणि इंटरव्ह्यू जे आहे तर तो 50 गुणांना आहे. आता त्यांनी तिथं ऑफिशियली आय थिंक मी बघतो आता ऑफिशियली तर म्हटलेलं नाही पण हे 400 प्लस हे 50 हे 450 गुणांद्वारे जे आहे तर ते अंतिम निवड होणार आहे. इथून जे 5x12 एवढे मुलं जे आहेत तर ते मेन्सला जातील तेवढ्याच मुलांना मेन्स द्यायची. आता याचा फायदा तोटा कोणाला आहे माहितीये का? याचा फायदा जो आहे तो एमपीएससी करणाऱ्या उमेदवारांना आहे बरं का. आधी सरसेवा वाल्यांना फायदा होता पण आता एमपीएससी वाल्यांना फायदा आहे की त्यांना फक्त प्रिलिम काढायची आहे. मेन्सचा तर त्यांचा ऑलरेडी स्टडी आहे ग्रुप बी ग्रुप सीचा, तर त्यांना एक म्हणजे असं समजून घ्या ते ग्रुप बी ग्रुप सीची एक्झाम देत आहे. फक्त 10 कायदे त्यांना जे आहेत तर ते सेपरेट करायचे. आता असे जे कोणी उमेदवार असतील ज्यांचा ग्रुप बी ग्रुप सीचा चांगला स्कोर येतो मेन्सला थोड्यावरून राहून जातात आणि त्यांना फक्त कायदे करायचे तर त्या कायद्याची पण आपण एक सेपरेट बॅच जी आहे तर ती मित्रांनो लॉन्च केलेली तुमच्यासाठी. हे जे 10 कायदे तर या 10 कायद्यांची एक विशेष स्वतंत्र बॅच जी आहे तर ती पण तुम्हाला ऍपमध्ये आता आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, ते बॅच ते विद्यार्थी जे आहे जॉईन करू शकतात ज्याला पूर्ण तयारी करायची असेल प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू तर त्यांनी ही पूर्ण जी इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून जॉईन करू शकतात. हा जो बदल झालेला आहे या नवीन बदलानुसार कशी तयारीमध्ये आपला बदल केला पाहिजे याच्याविषयीचे डिटेल व्हिडिओ येणाऱ्या कालावधीत तुम्हाला आपल्याला याच चॅनलवर जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.